नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण आपल्या पिंक तैवान पेरूच्या बागेत आहे. तर झाडावरती ह्या पिरियडला कळी उमलत असताना, कळी सेट होत असताना तर कोणत्या गोष्टीची गरज पडते आपल्या झाडाला? तर कॅल्शियमची आणि बोरानची आणि झिंकची गरज पडत असते. तर ती कळी सेटिंग झाली पाहिजे, कारण थंडीचं वातावरण आहे. कळी सेटिंग होण्यास बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येत आहे, ताण होत आहे आणि झाडातही थोडा थंडीमुळे ट्रेस राहतो. तर अशा पिरियडला कोणता स्प्रे घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली झाडावरती उमललेली कळी किंवा सेटिंग अवस्थेत असलेली कळी सेट झाली पाहिजे? तर त्यासाठी आपण आता हे बघू शकता कॅलिवेल. तर ह्यात नॅनो कॅल्शियम 11% आहे. तर ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटलेला आहे आणि इथून पुढे आपण वापरत आहे. तर ह्यात कॅलिवेल नावाने येतं, नॅनो कॅल्शियम 11% असतं. तर हे कॅल्शियमच्या झाडातील कॅल्शियमची कमतरता भरून काढतं आणि रिझल्ट देतं. आणि त्यामध्ये आपण या बेलरला आपण 500 मिली वापरत आहे कॅलिवेल म्हणून, आणि त्यामध्ये आपण फेमिना वापरत आहे. तर ह्या बेलरला 250 आहे. तर ह्यात काय कंटेंट आहे बघू आपण. तर ह्यामध्ये चेस्टबेरी 1.5% आहे आणि गोस्टबेरी 0.1%. ह्यामुळे आपल्या झाडावरील कळी सेट होण्यास एकदम जबरदस्त आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे, चांगली मदत झालेली आहे. कारण आपण ह्याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आपल्या रेड डायमंड पेरूच्या बागावरती, ज्या बागाला सेटिंग होण्यासाठी भरपूर ताण होतो, त्यात आपल्याला ह्याने रिझल्ट दिलेला होता. ते आपण आता आपल्या पिंक तैवान पेरूच्या बागावरती स्प्रे घेणार आहोत. तुम्हीही हे जर औषध ह्या नावाने जर नाही भेटलं ह्या कंटेंटचं, तर तुम्ही कोणतेही कॅल्शियम बोरानचा स्प्रे, नॅनो कॅल्शियम असेल ज्यात 11% नॅनो कॅल्शियम असेल, आणि चेस्टबेरी आणि गोस्टबेरीचा काही का असताना थोडा अंश असलेलं औषध तुम्ही तुमच्या बागेवरती स्प्रे घ्या. त्याने तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. कळी निघण्यासाठीही मदत होते आणि कळी सेट होण्यासाठीही त्याने मदत होते. तर आपण व्यवस्थित ते मिक्स करून स्प्रे घेणार आहोत. तर आधी पाण्यामध्ये आपण स्टिकर वापरणार आहोत. चांगलं स्टिकर आहे, इनेराचं स्टिकर आहे. तर आपण एका बेलरसाठी 50 ते 60 मिली वापरणार आहे. तर आपल्या बागेत 2 टप्पा आहेत, निम्मा प्लॉट धरलेला आहे. तर बघू शकता ह्या झाडावरती कळी भरपूर शिटिंगची आवश्यकता आहे. आता उमललेली आहे आणि शिटिंगची आवश्यकता आहे. आणि इकडे बघू शकता निम्मा टप्पा आता फुटून आलेला आहे आणि कळी टाकत आहे. बघू शकता कळी भरपूर प्रमाणात दिसत आहे. तर ह्या दोन्ही प्लॉटला हा स्प्रे फायद्याचा ठरणार आहे. इकडे शिटिंग होण्यासाठीही तो स्प्रे काम करणार आहे. तर ह्यापैकी दोन्ही टप्प्यात तुमच्या बागा असतील तर तुम्ही हा स्प्रे नक्की घ्या, तुम्हाला नक्की रिझल्ट चांगला भेटेल.